बघा आम्ही पहिलं राहतो तिथं पाहुणे होते आपले. हिला 2 वर्षाची झाली ही मुलगी, पण त्यांच्याकडे गेलोच नाही. तिच्या मम्मीची व्हिडिओ कॉल यायचे, तुम्ही पोरगी व्हिडिओ कॉलवरच बघा. काय कर हाय हाय कोणत्या क्लासला जातो सांग ना समोर. आम्ही 11-12 वाजेपासून आले. किती वाजले? 3:30. घे ना. काय तू घरी काय करायचंय? या डोबूला तिला भेटायला मॅडम चहा जेवण झाले आता चहा मोबाईल नाही 1 ग्रॅमचं 900 रुपये. ती मला रडणारच घेऊनच जरी सांगू नको प्लीज. पहिला जुन्या घरी तिथं गेलो आम्ही. या आजीनं आम्ही खूप हारी पाडते म्हणायचो. त्यांना बघून आम्हाला खूप म्हणजे त्यांना आनंद झाला आणि पुरीसोबत मस्त गप्पा झाल्या. सगळ्याला एवढा आनंद झाला गेल्यावर, कारण 2 वर्ष होऊन गेलेली होती, गेलं नव्हतं. मस्त बिनधास्त अशा गप्पा झाल्या. यांची सुनबाई बघा तोंड लपवत होते, झोपेतून उठले होते म्हणे. म्हटलं नका दाखवू तोंड. शेवटी बघितलं आणि चहा वगैरे झाला आणि तिथल्याच बायका होत्या, सगळ्याचं चाललं चहा घ्या. आता म्हटलं कोणाच्याच तिथं नको, सगळ्या गल्लीतच उभं राहिलो. मग भरपूर वेळ झाला होता. सगळ्याला एकासोबतच भेटलो, कारण मग सगळ्यांच्या एकाच्या घरी चहा घेतला. आज किती पसारा झालेला आहे. आज परत काहीतरी शिवलं बघा, दाखवते तुम्हाला. काल ड्रेस शिवला मी, राहिलेले कपड्याचा, साडीचा कपडा राहिलेला होता. मग तो वाया जाण्यापेक्षा त्याचा ब्लाऊज शिवला आणि आज कापलेला आहे. कॉटनचा ब्लाऊज शिवायचा आहे. हे ब्लाऊज जसं आलं बाहेरून आपण ऑनलाईन घेतलं, हे ब्लाऊज जसं ऑनलाईन घेतलं ना तसंच बघून मी शिवते. आता बघू शिवल्यावर दाखवते तुम्हाला. कालचा टॉप पण दाखव, अजून शिवून नाही झाला. बघू आता कसं ब्लाऊज बसतं. आपल्याला प्रॅक्टिस तर करून पाहायला काय हरकत नाही. चुकलं तरी आपल्याला काय कोण शिक्षा नाही देणार, पण आपलं आपण शिवून पाहायला पाहिजे. 2-3 दिवस झाले आता व्हिडिओ पण टाकलेला नाही. व्हिडिओ पण टाकल, पण व्हिडिओ थोडा लेट झाला यावेळेस. मोटर टाकल्यामुळं बरं वाटतं, शिवायला कसं सोपं जातं. म्हणून बसून राहण्यापेक्षा बरं. व्हिडिओ टाकायला काय नाही, पण किचनचे व्हिडिओचा कंटाळा येतो टाकून टाकून, म्हणून